स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट घेऊयात, की ड्रायनेस खूप जास्त होत असेल आणि म्हणून पेन होतंय. समजा हा आपण विषय घेतला. हं. तर या मागचं एक्झॅक्टली सायंटिफिक कारण काय असेल, की ती गोष्ट का होते? तर हॉर्मोनल चेंजेस असतात. प्रसूतीनंतरची अवस्था याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की काही हॉर्मोनल इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन बॅलन्स होत नाहीत प्रॉपर. हां, त्यानंतर स्तनपानाची अवस्था जर चांगली असेल, एखादी स्त्री स्तनपान करत असेल, तर हां, प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन चांगला असतो. हां. तो जर जास्त वाढला, तर लिबिडो नैसर्गिकरित्या कमी होते. हेही कारण ओके, म्हणजे हॉर्मोनल कारण आहे. त्यानंतर इस्ट्रोजन जर कमी झाला, तर व्हाजायनल ड्रायनेस होतं. तर ओके. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी पेन, वेदना होऊ शकतं. हां, शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होणं याला मेडिकल टर्म आहे डिस्पॅरोनिया. ओके, टर्म अशी. आणि वजनच म्हणजे काही वेळा शारीरिक संबंध करण्यापूर्वीच ती मसल टाईट केली जाते, आकुंचन केलं जाते. ओके. याला त्यानंतर सायकॉलॉजी की मनात बसलेलं असतं, की बऱ्याचदा प्रसूतीनंतर किंवा प्रसूतीच्या दरम्यान प्रसूती व्यवस्थित सोयीस्कर व्हावी म्हणून तिथं कट घेतला जातो. इपिजिओटॉमी असं म्हटलं जातं. हां, हां, पेरिनेल टिअर गेलेला असतो किंवा तिथं कट घेतलेला असतो. हां. ती जागा आपली हील झाली का नाही बाबा, अशी मनात भीती ओके. असते. परंतु एक 3 ते 6 महिन्याचा कालावधी जाऊ दिला, तर तिची शारीरिक, मानसिक अवस्था व्यवस्थित होऊ शकते. या काळात पार्टनरने एकमेकाला समजून घेतणं खूप गरजेचं आहे. ओके. तिने ओपनली बोललं पाहिजे, मला असा-असा त्रास होतो आणि पार्टनरनेही म्युच्युअल कन्सेंटने ती क्रिया केली पाहिजे. तर अशा ओके. प्रकारे ह्या गोष्टीचा परिणाम सेक्शुअल लाईफवरती पण होतो आणि सेक्शुअल लाईफवर झाला तर नातं जर चांगल्या प्रकारे ते सॉल्व्ह झालं, तर ते नातं पुढं टिकतं व्यवस्थित. करेक्ट.